नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, महावितरण ज्युनियर अकाउंटचे रिझल्ट लागलेला आहे। त्यानंतर बरेच विद्यार्थी मला मेसेज करून विचारत आहेत की सर महावितरणचं काय झालं, तुम्ही एक व्हिडिओ बनवली त्याच्यानंतर तुम्ही कोणतीच अपडेट दिली नाही। त्याचप्रमाणे वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागेल ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, 16, 17 आणि 18 ऑक्टोबर 2024 रोजी महावितरणचे एक्झाम 3 दिवस 3 शिफ्टमध्ये असे घेण्यात आलेले होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा महावितरणने त्याचा रिझल्ट लावलेला नव्हता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 15 जानेवारी 2025 रोजी महावितरणने एक निवड यादी प्रसिद्ध केली होती आणि त्या निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांची नावं होती। त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत, त्यांचे किती प्रश्न बरोबर आहेत, असं कोणतीही माहिती त्यामध्ये सांगितली नव्हती। त्याचप्रमाणे महावितरण आणि IBPSने आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत, आपले किती प्रश्न बरोबर आहेत हे काहीच न सांगता डायरेक्ट अंतिम निवड यादी त्यांनी प्रसिद्ध केली होती। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो महावितरण आणि IBPS वर कुठेतरी नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की नक्कीच इथे घोटाळा झालेला आहे का। त्यानंतर 22 जानेवारी 2025 रोजी त्यांनी दुसरी निवड यादी प्रसिद्ध केली। त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते, फक्त त्यांनी एक नवीन कॉलम ॲड केला होता, तो म्हणजे झोनचा। त्या विद्यार्थी मित्रांची निवड झालेली आहे, त्यांच्या नावापुढे एक झोनल सांगितलेलं होतं। त्या झोनलमध्ये जाऊन त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट करायची होती आणि त्यासाठी त्यांनी 30 आणि 31 हे 2 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेले होते। बरेच विद्यार्थी मित्रांनी तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ही कंप्लीट प्रोसेस केलेली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की सर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुद्धा कंप्लीट झालेली आहे, तर आता आमचं काय, आम्हाला न्याय मिळेल का। तर विद्यार्थी मित्रांनो KK कॉमर्स क्लासचे सर आणि सर्व विद्यार्थ्यांनी मिळून संभाजीनगर खंड न्यायालयामध्ये आपल्या महावितरण आणि IBPS विरुद्ध त्यांनी कोर्टामध्ये केससुद्धा टाकलेली आहे। त्याचप्रमाणे पिटिशन फाईलसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो जवळ आत्ता 2 दिवसापूर्वी त्याची पहिली हायरिंगसुद्धा झालेली आहे। त्या हायरिंगमध्ये काय सांगितलं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल। त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। विद्यार्थी मित्रांनो त्यांनी कशाची मागणी केली होती, तर महावितरण आणि IBPSने कोणालाच आन्सर की दिलेली नाही आहे। त्याचप्रमाणे त्यांनी कोणत्या बेसिसवर त्या विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे, त्यांनी ज्या बेसिसवर फॉर्म मागितले होते त्या बेसिसवर त्यांनी रिझल्ट लावलेला नाही आहे। ही सर्व मागणी त्यांनी त्या संभाजीनगर खंड न्यायालयात केलेली आहे। त्याचप्रमाणे IBPSने आत्तापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना एकही आन्सर शीट दिलेली नाही आहे। त्यामुळे सर्व ज्या IBPSने भरती घेतलेली आहेत त्या सर्वांची आन्सर शीट देणे हे गरजेचं असतं। त्याचप्रमाणे वेटिंग लिस्ट IBPSने सुद्धा अजून वेटिंग लिस्ट लावलेली नाही आहे, ती वेटिंग लिस्ट लवकरात लवकर लावावी। त्याचप्रमाणे अंतिम निवड यादीसोबतच वेटिंग लिस्ट लावावी ही मागणीसुद्धा त्यांनी या केसमध्ये केलेली आहे। तर मित्रांनो आता पुढील सेकंड हायरिंगमध्ये आता कोर्ट काय निकाल देईल याकडे आपल्या सर्वांचेच लक्ष आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।